एखाद्या कुटुंबाचं आरोग्य जसं कुटुंबप्रमुखावर अवलंबून असतं, तसं समाजव्यवस्थेचं आरोग्यसुद्धा समाजप्रमुखांवर अवलंबून असतं. आणि ज्या त्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या प्रमुख घटकांनी ही गोष्ट कायमची समजून घ्यावी. कुटुंबप्रमुखानं केलेल्या अनैतिक वर्तनाचे दुष्परिणाम जसे कुटुंबाला भोगावे लागतात, तसंच समाजातल्या प्रमुखांनी केलेल्या चुकीच्या वर्तनाचे परिणाम समाजाला, राज्याला भोगावे लागतात. व्यक्ती जितकी मोठी, तिनं केलेल्या धार्मिक चुकांचे परिणाम देखील तितके मोठे होतात. वारकरी वाङ्मयामध्ये वेद प्रामाण्य नीतिमूल्यांचाच पुरस्कार केला गेलाय, तोही याचसाठी केवळ कायद्यावर आधारित असलेली समाजव्यवस्था असते, ती भोगप्रधान असल्यामुळं त्यात अनिती, भ्रष्टाचार झाल्याशिवाय राहत नाही. कायदे कितीही जाचक असले तरी माणसं त्यातून पळवाटा शोधून काढणारच. त्यामुळं समाजाच्या उत्कर्षासाठी प्रमुख मंडळींनी अगोदर नैतिकता स्वीकारावी. जया श्री कारभार बुद्धी सारतयाची. ज्यांच्या मानेवर महत्त्वाच्या कार्याची धुरा आहे त्यांची तरी बुद्धिनीती संपन्न असावी, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. न्यायालयात साक्षी पुराव्याच्या अभावी गुन्हेगार सुटू शकतो, पण नियती त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे.